आपण कालच्या लेक्चरला मेजरमेंट ऑफ मॅटर नावाचा टॉपिक चालू केलेला आहे पहा. तर आजचं आपलं लेक्चर सेकंड आहे त्याचं. तर आपण प्रीवियस सेशनला 3 टॉपिक पाहिले. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, लॉज ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन आणि नंतर काय पाहिलं बघा आपण लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. हे 3 टॉपिक पाहिले. आता लक्ष द्या बघा, त्याच्यामध्ये आपण कालच्या लेक्चरला एक सायंटिस्ट बद्दल बोललो होतो. त्या सायंटिस्टचं नाव काय होतं? अँटोनी लेविझर. मग याचं जे योगदान आहे ना, केमिस्ट्री मध्ये असेल, मायक्रोबायोलॉजी मध्ये असेल, जे योगदान आहे ते योगदान आपल्याला पाहायचं आहे की याच्यामध्ये यांनी कोणकोणत्या गोष्टीबद्दल महत्त्वाचं सांगितलेलं किंवा डिस्कव्हरी केलेली. त्यामध्ये पहा बघा, आजच्या लेक्चरला पाहणार आपण कॉन्ट्रिब्युशन ऑफ अँटोनी लेविझर. ठीक आहे. तर पहा इथं काय पहिलं काय बघा की नॉमेनक्लेचर ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या पेरियॉडिक टेबल मध्ये एकूण किती एलिमेंट येतं? 118 एलिमेंट येतं. ह्या 118 एलिमेंट पैकी जो ऑक्सिजन आणि दुसरा कोणता बघा हायड्रोजन, म्हणजे त्या एलिमेंटला आपण ऑक्सिजन म्हणलं पाहिजे, या एलिमेंटला आपण हायड्रोजन म्हणलं पाहिजे. तर ह्या ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं जे नॉमेनक्लेचर, जे नाव ठेवलं ते कुणी ठेवलेलं बघा? अँटोनी लेविझर यांनी. पुन्हा महत्त्वाची गोष्ट त्यांनी पहिल्यांदा सांगितली पहा, शो दॅट मॅटर कंबाइन्स विथ ऑक्सिजन ड्यूरिंग द कंबशन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे पहा, एखादी गोष्ट जळते याचा अर्थ त्या ठिकाणी कोण असतो? ऑक्सिजन. कारण विदाउट ऑक्सिजन किंवा इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन आपण फायर काय करू शकत नाही मला, त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी काही गोष्ट पेटवतोय याचा अर्थ काय? त्या ठिकाणी ऑक्सिजन कंबाईन होत आहे. लाकडं जळत आहेत तर लाकड कोण झालं? लाकड कोण झाले? मॅटर. लाकड कोण झाले? मॅटर. पण ते जळण्यासाठी, त्यांचं कंबशन होण्यासाठी तिथं कोण आला पाहिजे? ऑक्सिजन आला पाहिजे. असं पहिल्यांदा अँटोनी लेविझर या सायंटिस्टने सांगितलं. नंतर त्यांनी सांगितलं काय? डिस्कव्हर दॅट वॉटर इज मेड अप ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. तुम्हाला सर्वांना माहिती वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो? H2O. तर अँटोनी लेविझर या नावाच्या सायंटिस्टने ते सांगितलेले की वॉटरचा मॉलिक्यूल हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 2 एलिमेंट पासून बनतो. सर्वांना समजलंय का? नंतर काय बघा, स्टडीड द एलिमेंट्स सच ॲज ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, मर्क्युरी, झिंक, सल्फर. बोला कोणकोणते? ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, मर्क्युरी, झिंक, सल्फर. आता बघा, स्टडी केल्याचा अर्थ काय? यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजने काय केला? स्टडी केला आहे ना. म्हणजे जे हे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचे भौतिक गुणधर्म काय, रासायनिक गुणधर्म काय आहे ना. म्हणजे रासायनिक म्हणजे हे एलिमेंट कोणकोणत्या दुसऱ्या कंपाऊंड सोबत किंवा कोणत्या एलिमेंट सोबत कंबाईन होऊन कोणते कंपाऊंड तयार करतात, या सगळ्यांचा अभ्यास कोणी केला बघा? अँटोनी लेविझर. अशा अनेक गोष्टी आहेत पहा. जसं आपण काल पाहिलं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. हा जो लॉ सांगितला, हा लॉ पण सांगितला कोणी? अँटोनी लेविझर यांनी. दुसरी गोष्ट, रिएक्टंटचा ऍटॉमिक मास आणि प्रोडक्टचा ऍटॉमिक मास बद्दल पण कोणी सांगितलं किंवा ते कसं कॅल्क्युलेट करावं हे पण कोणी सांगितलं? अँटोनी लेविझरने. पण आपण बुक मध्ये सगळ्याच गोष्टी येत बसलं तुम्हाला अभ्यास करायला अवघड होईल. त्यामुळे मी प्रमुख गोष्ट सांगितल्या तुम्हाला, हे जे मेन आहे तुम्हाला पेपरला, ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे पेपरच्या हिशोबाने. यानंतर आपल्याला काय पाहिजे? इंट्रोडक्शन टू द ऍटम. आता पहा, तुम्ही 11वीला जाऊन पुढे जाऊन किंवा 12वीला जाऊन जोपर्यंत तुम्हाला फिजिक्सचा पार्ट येईल तोपर्यंत तुम्हाला ऍटम, न्यूक्लियस याच्या कन्सेप्ट याबद्दल तुम्हाला स्टडी करायला भेटेल पहा. त्यामुळे थोडं नॉर्मली आपल्या आजच्या लेक्चरला ऍटमची माहिती पाहिजे पहा. मग इंट्रोडक्शन टू द ऍटम. आता ऍटम बद्दलचं तुम्ही 9वीला येतं है ना. आता 8वीला असलं काय करावं? आपला ऍटम मध्ये कोणकोणते घटक आहे येतं है ना, मध्यभागी कोण आहे, शेल मध्ये कोण फिरतं. तुम्हाला सर्वांना माहिती बघा, ऍटमच्या सेंटरला कोण असतो? न्यूक्लियस असतो. आणि त्या न्यूक्लियस असे भोवती काय असतात? शेल असतात. आणि त्या शेल मध्ये कोण असतो? इलेक्ट्रॉन असतो. आणि ते इलेक्ट्रॉन कोणा होती फिरत असतात? न्यूक्लियस भोवती. मग न्यूक्लियस मध्ये कोण कोण असतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला आपण काय म्हणतो? न्यूक्लियॉन. काय म्हणतात? न्यूक्लियॉन. म्हणजे असं बघा, असं म्हणलं हा एक एटम आहे, इथं मध्ये कोणी बघा? न्यूक्लियस. तर न्यूक्लियस मेन 2 घटकांपासून बनतो. पहिला घटक कोणता? प्रोटॉन. दुसरा घटक कोणता? न्यूट्रॉन. या दोघांपासून कोण बनलं? न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस ज्या घटकांपासून बनला त्यांना एकत्र न्यूक्लिऑन म्हणायचं. बघा काय म्हणायचं? न्यूक्लिऑन. सर्वांना समजतंय का? कोणाला काय अडचण नाही? म्हणजे असं या आठवणीमध्ये पाहिजे तुम्ही. त्यामुळे मी त्या गोष्टी लिहून दिल्या नाही तुम्हाला या ठिकाणी. या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट काही ज्या बुक मध्ये मेन कन्सेप्ट आहेत त्या लिहून दिल्या. तर पहिले बघा साईज. आता ऍटमची साईज, प्रत्येक ऍटमची साईज सेम असते का? तर नाही. जसं मी तुम्हाला म्हणलं की एक ऍटम आहे बघा ज्याचं नाव आहे
थोडक्यात काय बोलू, एक हेलियमचा आयटम आहे, एक काय हेलियमचा आयटम. तर हेलियमच्या आयटम मध्ये दोन शेल असतात पहा. तुम्हाला सगळ्यांना माहिती ना शेल आपण जनरली काय पाहिलं, के शेल, एल शेल, एम शेल आणि एन शेल. के शेलची इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते 2, दुसऱ्या शेलची 8, तिसऱ्या शेलची तिसऱ्या शेलची 18 आणि चौथ्या शेलची 32 असते. सर्वांना माहिती नाही गोष्ट. हा आता मला सांगा हेलियमच्या एटम मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? म्हणजे एटॉमिक नंबर किती हेलियमचा 2. तर दुसरी कक्षा येईल का बाळा? नाही येणार. पहिलीच कक्षा आहे, इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन येतं? 2. आता मी म्हणलं लिथियमचा एटम आहे. कोणता आहे? लिथियम. माहिती आहे हेलियमचा एटॉमिक नंबर 2 आहे, याचा अर्थ कॉन्फिगरेशन काय आहे? 2. आता लिथियम आहे, लिथियमचा एटम, लिथियमचा एटॉमिक नंबर किती असतो? 3. तर पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन होती? 2. आणि नेक्स्ट शेल मध्ये किती मला? 1 इलेक्ट्रॉन. मग इथे शेल किती येतो? 2 शेल बघा. जर शेल 2 असतील, जर शेल काय असतील 2, याचा अर्थ साईज काय झाली बघा? मोठी झाली. का? कारण एटॉमिक साईज त्याच्या एटॉमिक रेडियस वरून ठरवते. आणि एटॉमिक रेडियस काय असतं? त्या एटमचा सेंटर म्हणजे न्यूक्लियस आणि सगळ्यात शेवटची शेल यांच्यामधलं अंतर. या ठिकाणी एवढंच अंतर आहे, या ठिकाणी एवढं अंतर आहे. याचा अर्थ एटॉमिक रेडियस वाढली तर एटॉमिक साईज पण काय होईल मला? सांगा एटॉमिक साईज कोण डिटरमाइन करतो? एटॉमिक रेडियस. आणि एटॉमिक रेडियस कशावर डिपेंड असते? त्याच्यामध्ये शेल किती बघा. ठीक आहे. मग इथं काय म्हणलं? एटॉमिक साईज डिटरमाइन बाय इट्स एटॉमिक रेडियस. एटॉमिक रेडियस काय? एटॉमिक रेडियस वजा द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल. पुन्हा काय अडचण? इथपर्यंत समजलंय का बाळा? ठीक आहे. यानंतर आपल्याला काय पाहायचं? एटॉमिक मास काय असतं. तर लक्ष द्या, तुम्हाला माहिती आहे एटम मध्ये 3 सब एटॉमिक पार्टिकल आहे बघा. किती? 3. कोण कोणते? प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आता लक्ष द्या, तुम्हाला कोणी असं विचारलं या तिघांपैकी सगळ्यात मासने हलका कोणी? तर इलेक्ट्रॉन. तो अतिशय निग्लिजिबल आहे. म्हणजे थोडक्यात आपण इलेक्ट्रॉनला मासच नाही असंही कन्सिडर करतो. कारण इलेक्ट्रॉनचा मास किती असतो? 9.1 × 10⁻31. 10⁻31 म्हणजे काय? 0. त्याच्या पुढे 30 झिरो नंतर 1. याचा अर्थ मास जवळपास काय व्हायचं? 0च आहे. तसं त्याच्या तुलनेत पाहा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना मास असतं. तर तुम्हाला विचारलं की सगळ्यात हलका कोण आहे? तर इलेक्ट्रॉन. आणि या तिघांपैकी कंपेअर केलं मास पुन्हा जास्त आहे तर न्यूट्रॉनचं मास प्रोटॉनच्या तुलनेत थोडंसं जास्त असतं. परंतु आपण या स्टडी पर्पज साठी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांचं मास जवळपास काय मानतो? सेम. पण न्यूट्रॉनचं मास प्रोटॉनपेक्षा थोडं काय असतं? जास्त असतं. आता प्रश्न पडतो इलेक्ट्रॉनचं मास आणि प्रोटॉनचं मास यामध्ये तुलना कशी होईल? तर एक लक्ष ठेवा, इलेक्ट्रॉनचं मास प्रोटॉनच्या मास पेक्षा 1800 पट कमी असतं बघा. किती पट कमी असतं? 1800 पट. हे नेहमी लक्षात ठेवा. आता मग पाहायचं आपला एटॉमिक मास. इथपर्यंत कळलं ना? न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल यांच्यामधलं अंतर म्हणजे काय असतं? एटॉमिक रेडियस. आता यानंतर कन्सेप्ट आहे एटॉमिक मास काय असते. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांच्या मासला काय म्हणायचं बघा? एटॉमिक मास. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या मी म्हणलं प्रोटॉन 2 येतो, न्यूट्रॉन 2 येतो. तर एटॉमिक मास किती बघा? 4. पण हे एटॉमिक मास नाही झालं, एटॉमिक मास नंबर झाला. एटॉमिक मास नंबर झाला. आणि या एटॉमिक मास नंबरला जर आपण यू ने मल्टिप्लाय केलं, यू चा अर्थ असतो डाल्टन, ज्याला आपण एटॉमिक मास युनिट म्हणतो. समजलंय ना? मग थोडक्यात तुम्ही असं लक्षात ठेवायचं एटॉमिक मास म्हणजे कसं? द सम ऑफ मास ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. म्हणजे एखाद्या एटम मध्ये टोटल प्रोटॉनचं मास किती आहे, टोटल न्यूट्रॉनचं मास किती, दोघांची काय करायची? फक्त ऍडिशन करायची. आणि त्या ऍडिशनला काय म्हणणार तुम्ही? एटॉमिक मास. मग टू मेजर द एटॉमिक मास सायंटिस्ट पुट फॉरवर्ड द कन्सेप्ट रिलेटिव्ह मास ऑफ एन एटम. आता थोडं विचार करा, एटम आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहू शकतो का? नाही पाहू शकतो. मग जी गोष्ट पाहू शकत नाही तिचं मास मोजायचं. मग याचं प्रॅक्टिकली त्या टायमाला पॉसिबल नव्हतं. 19व्या सेंचुरीमध्ये 19th सेंचुरीमध्ये सायंटिस्टला अवघड गेलं. यासाठी वेगवेगळ्या सायंटिस्टनी थेअरी दिल्या. पण त्यापैकी एक लक्ष द्या, एक महत्त्वाचा मुद्दा उचलला गेला की हायड्रोजन जो आहे मला तो अतिशय काय बघा हलका पार्टिकल आहे. कारण हायड्रोजन मध्ये एकच काय प्रोटॉन, एकच काय बघा प्रोटॉन. मग हायड्रोजनचा मास दुसऱ्या किंवा एखाद्या एटमचा मास हायड्रोजनच्या तुलनेत किती हे सांगण्यात आलं का? जसं मला सांगा हायड्रोजनला कसं लिहितो आपण बघा? इथे लिहितो हायड्रोजन कसं लिहितो? H11. याचा अर्थ बघा याचा एटॉमिक मास किती? 1. इथं प्रोटॉन किती बघा? 1. कारण एटॉमिक नंबर म्हणजे कोण असतो? प्रोटॉन असतो.
कोण असतो? मग इथं मास नंबर किती वेळा किंवा मास किती आहे? 1 आहे. आता लक्ष द्या, मी लिहितो ना लिथियम, इथं ऍटॉमिक नंबर किती? 3. किंवा आपण असं बोलतोय, एक मिनिट, नायट्रोजनचं बोलू बघा. नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर 7 आणि मास नंबर काय असतो? 14. याचा अर्थ समजून घ्या, हायड्रोजनच्या तुलनेत नायट्रोजनचा मास 14 पट आहे. मुद्दा करा ना, म्हणजे हायड्रोजनला एक बेसिक एलिमेंट मानण्यात आलं. काय मानण्यात आलं? आणि याच्या तुलनेत बाकीच्या ऍटमचा मास किती हे सांगण्यात आलं. म्हणजे तुम्ही 14 लिहिलंय, याचा नायट्रोजनचा ऍटॉमिक मास किती आहे? 14 डाल्टन. किती आहे? 14 डाल्टन किंवा 14 यू आहे. सगळ्यांना समजलंय का? पण याचा अर्थ काय की ते हायड्रोजनच्या तुलनेत 14 पट आहे. मग जेवढे पण ऍटॉमिक मास मोजणार बघा ते हायड्रोजनच्या तुलनेत आहेत. तुलनेत आहेत म्हणून नाव आलं बघा रिलेटिव्ह. रिलेटिव्हचा अर्थ असतो तुलना करणं. मग सायंटिस्टने काय केलं बघा, हायड्रोजन ऍटमची तुलना बाकीच्या ऍटम सोबत केली, किंवा सॉरी बाकीच्या ऍटमची तुलना हायड्रोजन ऍटम सोबत केली. म्हणजे एखादा ऍटम हायड्रोजनच्या तुलनेत किती? मी थोडक्यात म्हणलं, आता हे यश आहे, त्या यशचा मास म्हणलं मी 50 किलोग्रॅम. किती बघा? 50 किलोग्रॅम आहे. आणि असं म्हणलं गणेश आहे की नाही, याचं मास म्हणलं तात्पुरतं माना 100 किलोग्रॅम. एवढं नाही याचं, पण किती माना? 100 किलोग्रॅम. मला जर तुलना करायची ठरली, मी कसं करणार की गणेशचं मास यश पेक्षा 2 पट आहे. झाली तुलना, म्हणजे आपण ती तुलना केली. तसं ऍटमची तुलना कोणासोबत केली बघा? हायड्रोजन ऍटम सोबत केली, ऍटॉमिक मास कॅल्क्युलेट करण्यासाठी. इथपर्यंत सर्वांना समजलंय का? पुन्हा काय समजा, मी पुढे दिले, द हायड्रोजन ऍटम बीइंग द लाइटेस्ट वॉज इनिशियली चूजन ऍज अ रेफरन्स ऍटम. तो एक रेफरन्स ऍटम म्हणून काय केला बघा? यूज केला. मुद्दा कळाला? नंतर काय, द हायड्रोजन ऍटम हॅज ओनली 1 प्रोटॉन. हे नेहमी लक्षात ठेवा, हायड्रोजन ऍटम मध्ये काय असतं बघा? एकच काय असतो? प्रोटॉन असतो. आणि रिलेटिव्ह ऍटॉमिक मास ऑफ H ऍज 1, आणि त्याचं ऍटॉमिक मास काय म्हणलं आपण? 1 मानलं. सर्वांना समजलंय का? आणि त्याच्या तुलनेत आपण बाकीच्या ऍटमची काय केली? तुलना केलेली आहे. नंतर एक कन्सेप्ट पहा, व्हॅलेन्सी नावाची. काय म्हणा? व्हॅलेन्सी. आता कशाला म्हणतात व्हॅलेन्सी? त्यासाठी पहा लक्ष द्या, द कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड व्हॅलेन्सी. म्हणजे इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऍटम सोबत किती प्रकारे कंबाईन होऊ शकतो, तिची ती कॅपॅसिटी जी आहे बघा, याला काय म्हणायचं? व्हॅलेन्सी म्हणायचं. जसं एक एक्झाम्पल समजून घ्या, तुम्हाला व्हॅलेन्सी लगेच कळेल. आता पहा, हा कोणता ऍटम बघा? सोडियम ऍटम. ऍटॉमिक नंबर किती? 11. तर कॉन्फिगरेशन कसं येईल बघा? 2,8,1. आता सगळ्यात शेवटच्या कक्षात किती इलेक्ट्रॉन? 1. आता पण एवढं लक्षात ठेवा, एखाद्या ऍटमला स्टेबल व्हायचं असेल तर सगळ्यात शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असले पाहिजे. किती पाहिजे? तर 8 आहेत. किती बघा? मला सांगा, 7 जर घेतले तिथं 8 होतील, आणि 1 जर दिला तर शेवटच्या कक्षेमध्ये किती येतील? मला सांगा, 7 घेणं सोपं आहे की 1 देणं सोपं आहे? मग इलेक्ट्रॉन हा जो सोडियम ऍटम आहे ना, सगळ्यात शेवटचा इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. मग एखादा ऍटम किती इलेक्ट्रॉन देतोय, किती इलेक्ट्रॉन घेतोय, किंवा किती इलेक्ट्रॉन काय करतोय? शेअर करतोय स्टेबल होण्यासाठी, याला म्हणतात त्या ऍटमची व्हॅलेन्सी. मग याने किती इलेक्ट्रॉन दिले? 1. स्टेबल झाला मग 1 इलेक्ट्रॉन देऊ, तर व्हॅलेन्सी किती आली बघा? 1. याचा अर्थ असं नाही बघा की सगळ्यात शेवटच्या कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन तेवढी व्हॅलेन्सी. सगळ्यात शेवटच्या कक्षेमध्ये जर इलेक्ट्रॉन 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल, तर अशा केसमध्ये तेवढेच इलेक्ट्रॉन त्याची व्हॅलेन्सी असतात. पण इलेक्ट्रॉन 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, अशा केसमध्ये व्हॅलेन्सी तेवढे इलेक्ट्रॉन नसतात. जसं पहा, नायट्रोजन ऍटॉमिक नंबर किती? 7. कॉन्फिगरेशन काय? 2,5. म्हणजे बघा इथं 5 इलेक्ट्रॉन येतात. तुम्हाला सांगा, 3 घेणं सोपं आहे का 5 देणं सोपं आहे? हा 3 इलेक्ट्रॉन घेतोय म्हणून याची व्हॅलेन्सी किती? 3. इथं 5 इलेक्ट्रॉन म्हणून व्हॅलेन्सी 5 आहे का? मुद्दा कळालाय का? तसं बघा, इथं कार्बन आहे पहा, ऍटॉमिक नंबर किती? 6. कॉन्फिगरेशन काय? 2,4. आता विचार करा, 4 घेणं सोपं नाही आणि 4 देणं पण सोपं नाही. अशा टाइमला एटम काय करतो? 4 इलेक्ट्रॉन शेअर करतो. मग याने 4 इलेक्ट्रॉन शेअर केले म्हणून याची व्हॅलेन्सी किती? 4. सर्वांना व्हॅलेन्सी काढता येईल का? सगळ्यात आधी काय करायचं? त्याचं कॉन्फिगरेशन लिहून घ्यायचं. कॉन्फिगरेशन लिहून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटच्या कक्षेमध्ये जर 1 इलेक्ट्रॉन आला तर व्हॅलेन्सी 1, जर 2 इलेक्ट्रॉन आले तर व्हॅलेन्सी 2, जर 3 इलेक्ट्रॉन आले तर व्हॅलेन्सी 3, जर 4 आले तरी पण 4, 5 आले 3, 6 आले 2, 7 आले 1, 8 आले. हा म्हणजे मला त्या टाइमला स्टेबल असेल कारण 8 इलेक्ट्रॉन ऑलरेडी आहे. सर्वांना समजलंय का? अशा प्रकारे आपला हा सेशन इथं संपलाय. नेक्स्ट सेशनला आपण याच्यामधले जे रिमेनिंग टॉपिक येतं ते डिस्कस करणार आहोत. इथपर्यंत अडचण नाही? ठीक आहे.